नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरटी प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवली जाते। आता पालकांना एकच प्रश्न पडलेला आहे की कधी एकदाची लॉटरी लागते आणि आरटी लॉटरी जी लागणार आहे तर याची तारीख काय, असे अनेक प्रश्न पालक विचारत आहेत। तर या संदर्भात आपण संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आरटी प्रवेश प्रक्रिया आहे त्याची ऑनलाईन मुदत आहे फॉर्म भरण्याची, ती संपलेली आहे आणि आता आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती समोर येत आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आरटी प्रवेश प्रक्रिया आहे तर याची लॉटरी जी आहे ती सगळ्यांसमोर लावली जाते। याच्यामध्ये पालक प्रतिनिधी असतात, त्यानंतर अधिकारी असतात आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही लॉटरी बाहेर काढली जाते। तर यामध्ये प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे जे संचालक आहेत शरद गोसावी सर, त्यांनी आणि महत्त्वाची माहिती दिली। तर 14 फेब्रुवारीपर्यंत आरटी लॉटरी जी आहे ती लावली जाईल आणि साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत आरटीचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ज्यांचं लॉटरी लागलेली आहे त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची असेल तर अशा प्रकारचं नियोजन 14 फेब्रुवारी नंतर म्हणजे 15 फेब्रुवारीपासून साधारणतः डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे, अशी त्यांनी माहिती दिली। त्यामुळे आता 5 ते 6 दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे। तर येत्या आठवड्यामध्ये ही लॉटरी लागेल आणि 15 तारखेपासून जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती सुरू होईल। तर निश्चित अशी लॉटरी लागण्याची तारीख नाही आहे, पण त्यांनी सांगितलं की 14 फेब्रुवारीपर्यंत लॉटरी लागेल आणि 15 तारखेपासून सगळ्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असणार आहे ते तुमच्या पंचायत समितीमध्ये असेल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती तुम्हाला शाळेमध्ये पूर्ण केली जाणार आहे। तर असं हे शेड्यूल आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। तर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।